आमचे कॅमेरामन, त्याचबरोबर कल्याण क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धा अखंड जगात पोहोचवली जाते. अतिशय चांगला समालोचक, प्रामाणिक समालोचक, शब्दांचे जादूगार आणि आवाजाचा शहेनशाह म्हणून ज्यांची ख्याती आहे, कमीत कमी वयामध्ये प्रतिभा संपन्न ज्यांनी केलेली आहे समालोचन क्षेत्रामध्ये, ते आमचे सन्माननीय आमचे साथी समालोचक प्रथमेशजी ठाकूर, त्यांचं देखील मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. आणि वळूया लगेच क्रिकेटच्या विश्वसनीय, विलोभनीय, चमत्कारी, अद्भुत कर्तृत्वाने भरलेल्या या रंगात रंगुनी साऱ्या रंग माझा वेगळा म्हणणाऱ्या दुनियेकडे, जिकडे फक्त आणि फक्त कर्तृत्व सिद्ध करायचं आहे आणि खऱ्या अर्थानं जगात प्रसिद्ध व्हायचं आहे. मॅचला सुरुवात होते. सामन्याला लगेच सुरुवात करा. ऑफिशियल सूचना द्या. ओम साई धुरंधर विपक्ष टायमर किंग या दोन संघाच्या दरम्यान. टायमर किंग संघानं नाणेफेकीचा कौल जिंकलाय. फिल्डिंग करण्याचा पारंपरिक पद्धतीचा निर्णय घेतलेला आहे. चला 20 मिनिटांमध्ये ही मॅच या ठिकाणी कव्हर होणं ही तुम्हाला सगळ्यांसाठी महत्त्वाची गोष्ट आहे. सलामीची जोडी ओम साई धुरंधर संघाच्या वतीने खेळपट्टीवर दाखल. स्टार्टिंग एंडवर बॅट्समन आपण पाहतोय ओम साई धुरंधर संघाच्या वतीने आशिष आणि नॉन स्ट्राइक एंडवर फलंदाज अनु. आशिष आणि अनु वैयक्तिक पहिलं, सांघिक पहिलं षटक गोलंदाजीसाठी आहेत. टायमर किंग संघाच्या वतीनं विकास. संपूर्ण दिवस आज आकर्षित केलं या खेळाडूनं. जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता, बिना संघर्ष के कोई महान नहीं होता, जब तक ना पड़े हाथोड़ी के घाव पत्थर पर तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. आणि या संघर्षाला रणशंग फुंकूया, करूया या द्वंद्वाला सुरुवात. सामन्याला सुरुवात. 3, 2, 1 लेट्स प्ले. पहिला बॉल ढकलून दिलाय आणि पाहता पाहता चिन्ह निघून गेलाय घोषांकी क्षेत्रामध्ये. एक सिंगल तर मिळाली. अतिशय जबाबदारीची स्टेज आहे. एक स्टेजवर आम्ही जिंकत आलो असं म्हणतात. अपयश यशाची पहिली पायरी आहे. क्रिकेटमध्ये बोलून चालणार नाही. तुम्हाला प्रत्येक पायरीवर जिंकावंच लागेल, तदनंतर पुढच्या फेरीमध्ये तुम्हाला प्रवेश मिळेल. यावेळेस देखील एक सिंगल मिळाली. पाहता पाहता 2 धावा धावपलकावर लागताना पाहायला मिळत आहेत. जबाबदारीच्या, मेहनतीच्या, कर्तव्याच्या धावा स्कोर बोर्डवर येताना पाहायला मिळत आहेत. टीमची टोटल धावपलकावर 2. समोर जेवढे प्रेक्षक उभे आहेत त्या सगळ्यांना विनंती आहे बाजूला व्हायचं आहे. समोरचे प्रेक्षक थोडस बाजूला व्हा. सहकार्याची भावना असू द्या. हे संपायर एक सिंगल मिळेल. 1 धाव या बॉलवर. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या धावपलकावर 3. अतिशय विलोभनीय स्पर्धा आहे. समोर खेळण्याचा प्रयत्न, परंतु काय घडलंय? क्रिकेट इज अन ऍक्सिडेंट. पाहता पाहता क्लीन बॉल. समोर ज्या गेटवर गाड्या लावलेल्या आहे, समोर ज्या गेटवर गाड्या लावलेल्या आहेत त्या सगळ्यांनी साईडला करायच्या आहे. प्लीज विनंती आहे. समोर ज्या गाड्या गेटवर लावलेल्या आहेत त्यांनी साईडला करायचं आहे. कंटिन्यू टू कॉमेंटेटर. विकेट पडली आणि पाहता पाहता टीमची टोटल धावपलकावर 3. सांगावं लागेल बॅट्समनना देखील उषक काळ होता होता काळ रात्र झाली. अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली. धावसंख्या स्थिरावलेली आहे. सोलपेराम लागलेला आहे. या षटकातील शेवटचा बॉल. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली विकास यांची. 5 चेंडूचा खेळ झालाय. टीमची टोटल फक्त आणि फक्त 3 धावा. जबरदस्त क्षेत्ररक्षण. एक सिंगल तर मिळाली. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करणारी टीम ओम साई धुरंधर या संघाची धावसंख्या धावपलकावर. नाव तुमचं आधी नाव सांगा. लहू ठाकूर यांच्याकडनं पारितोषिक आलेलं आहे. ओम साई धुरंधर संघाच्या कोणत्याही फलंदाजांना चौकार ठोकला तर 100 रुपयाचं पारितोषिक. प्रेक्षक पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या अंती ओम साई धुरंधर संघाची धावसंख्या बिनबाद 1 बाद 4 धावा. दुसऱ्या ओव्हरला प्रारंभ. पहिला चेंडू फेकलाय आणि पहिला चेंडू अंपायर नो बॉल आहे. यस नो बॉल. नो +1 धाव नाही आहे. नो बॉल. नो बॉलची एक सिंगल मिळेल आणि एका सिंगलच्या मदतीने 5 धावा धावपलकावर. समोर खेळण्याचा प्रयत्न. क्विकर बॉल. बॉल निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 चौकार. व्हॉट अन अमेजिंग शॉट इट वॉज. काय फटका खेळले फलंदाज. फर्स्ट इन अ रो.
बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर तर गेला, चौकाराला. यस, वाईट बॉल. इथे दिवाळीचे फटाके वाजायला सुरुवात झाली, बोनस देखील मिळतोय चौकारासाठी. लहू ठाकूर यांच्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. प्रत्येक चौकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. टीमची टोटल धावफलकावर 11 धावा. समीरनं चौका ठोकला, 100 रुपये मिळालेले आहेत. प्रेरणा ही खेळाडूंसाठी. अनेक साऱ्या प्रेक्षकांनी देखील या संपूर्ण स्पर्धेला सकाळपासून हजेरी लावलेली आहे. प्रेमकर विल्लासारखं बाणावरती खोचलेलं, मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोचलेलं, तब्बल 48 महिने या स्पर्धेला झालेले आहेत, तरी ते प्रेम अबाधित राहिलेलं आहे. समोर खेळण्याचा प्रयत्न, बॉल निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि रन्स मिळतील या बॉलवर. 4 चौकार. धाव संख्या 4 ने फ्लाय झाली. तब्बल 15 धावा धावफलकावर. धावांचा सागर, धावांचा दर्या इथे उसळताना पाहायला मिळतोय. धावांची ट्रॅफिक धावफलकावर जमा होताना पाहायला मिळतोय. धावफलक ओलचिंब होताना पाहायला मिळेल. आणि टीमची टोटल आमचे स्कोर आम्हाला कळवत आहेत. आतापर्यंत 15 धावा धावफलकावर आहेत. आता तुम्ही 16 सांगता, आमचे दोन्ही स्कोर आम्हाला कळवत आहेत की 15 धावा धावफलकावर आहेत. 15 धावा झालेल्या आहे. वाईटला प्लस घरून 15 धावा झालेल्या आहेत. 15 धावा आहेत. चला सामन्याला सुरुवात करायची मित्रांनो. 15 रन्स ऑन स्कोर कार्ड. आणखी एक चांगला स्ट्रोक व्ही शेप मध्ये सजवला, पाहू शकाल. बॉल निघून गेला डिक्लेअर झोन मध्ये. रन्स मिळतील 2 आणि 2 धावेंच्या मदतीने टीमची टोटल धावफलकावर आतापर्यंत पाहायला मिळते 17 धावा. धावसंख्या वेगाने फ्लाय होताना पाहायला मिळते, परंतु पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये विजयासाठी संघर्षाचं मैदान चालू आहे. रणसंग्राम चालू आहे, द्वंद्व चालू आहे. अंपायर या बॉलवर किती धावा? 1 ओके. या एका धावेच्या मदतीने टीमची टोटल पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 18. एक गडी गमावलाय, परंतु 18 धावा धावफलकावर आहेत. या स्टेजवर कसा क्रिकेट खेळावा, बॅटिंग करणारी टीम ओम साई धुरंधर या संघाच्या सारखा हा क्रिकेट असावा आणि याच अनुषंगाने बॅटिंग जबरदस्त चालू आहे. 2 षटकं संपली. 2 षटकांच्या अंती बॅटिंग करणारी टीम ओम साई धुरंधर या संघाची धावसंख्या धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात 19 धावा. चला मित्रांनो, मॅच कडे पाहायचं आहे. 2 षटकं 19 धावा. 1 विकेट गमवत असताना 20 धावा धावफलकावर आहेत ओम साई धुरंधर. शेवटचा षटक मार्गस्थ, शेवटचे 6 बॉल. खेळपट्टीवर 2 सेट बॅट्समन आपण पाहतोय. यावेळेस 1 नॉट वेग आहे. अचूक टप्पा पाहायला मिळाला. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय का? अंपायर 1 धाव आहे. इशारा करा. थँक्यू. 21 धावा धावफलकावर. अजूनही 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. बॅटचा फ्लो जबरदस्त होता, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. फलंदाज होत आहेत बाद. क्लीन बोल्ड. थँक्यू डीजे. जब तक सांसें चलेंगी तुझको चाहूंगा यार. हे क्रिकेट फक्त आणि फक्त तेरे लिए. या क्रिकेटसाठी आज श्वास बनलेला क्रिकेट, विश्व आणि भावविश्व बनलेला क्रिकेट. स्वप्न देखील पडतात त्याच क्रिकेटची आणि प्रात्यक्षिकरण देखील क्रिकेटच आहे. धावसंख्या धावफलकावर मी स्कोर पोहोचवलाय. 21 धावा आहेत. गोलंदाज शेवटचं षटक घेऊन आपण पाहतोय. कोण आहे? ऋषी. सर्वांनी आपल्या गाड्या साईडला लावा प्लीज, विनंती आहे तुम्हाला. कधी काय घडेल सांगता येणार नाहीये. पहिला डाव चालू आहे. डाव सावरण्याचा प्रयत्न बॅटिंग करणारी टीम या ठिकाणी करते. हे अंपायर फक्त इशारा करा. फलंदाज बाद. आउट. मी सिंगल आहे. आधी रिलेशनशिप मध्ये रथातील सर्वात श्रेष्ठ अश्वावर आरूढ होणारा खेळ म्हणजे क्रिकेटचा रणसंग्राम रंगला कल्याणकरांसाठी. STPL कप 2024च्या वतीनं तिसरं
अर्थात शेवटचा षटक मार्गस्थ आहे. या षटकातील 3 बॉलचा खेळ समाप्त. बॉलर ऑन हॅट्रिक. इथे काय घडलंय? चांगला बॉल, परंतु इशाराला ऑफिशियलचा वाईट बॉल आहे. टप्पा अचूक होता, चेंडू थोडा टर्न झाला. धावसंख्या धावफलकावर 22, 22 रन्स. समजदारीचा खेळ आतापर्यंत राहिलेला आहे. ओमकार, ओमसाई धुरंधर संघाच्या वतीनं, कारण धावा आलेल्या आहेत, रन्स बनलेले आहेत. सन्मानित धावसंख्या, आत्मविश्वास वाढवणारी धावसंख्या आतापर्यंत स्कोअर बोर्डवर पाहायला मिळते. प्रत्येक खेळाडूनं आपलं कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे, प्रत्येक खेळाडूनं आपलं योगदान दिलेलं आहे आणि धावसंख्या बनत चाललेली आहे. परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये ऋषी अतिशय नाराज करत असताना टायमर किंग या संघाचा. खरं तर शेवटचं षटक, फिनिशिंग टच दोन्ही बाजूनं देणं महत्त्वाची गोष्ट आहे, पण एका बाजूला थोडीशी पडझड पाहायला मिळते ऋषी यांच्या गोलंदाजीच्या माध्यमातून. वाईट बॉल फेकले जात आहेत, अतिरिक्त धावा येत आहेत. जवळपास 7 वाजून मित्रांनो 22 मिनिटे झालेले आहेत. यावेळेचा ब्रेक बॉल, टप्पा अचूक आहे, गरकन चेंडू वळाला आणि यावेळेस फेकलाय डॉट बॉल. पुढील मॅच स्वर्गीय नाना काळे आणि सिद्धू स्मृती, लवकर टॉस बॉक्सशी संपर्क साधायचा. स्वर्गीय नाना काळे आणि सिद्धू स्मृती, प्लीज सहमत करा. पुन्हा एकदा खराब बॉल, लवकरात लवकर टॉस बॉक्सशी संपर्क साधा. पुन्हा एकदा खराब चेंडू, वाईट बॉल फेकलाय. सिद्धू स्मृती आणि स्वर्गीय नाना काळे दोन्ही संघाचे कॅप्टन टॉससाठी यायचे. जिव्हाळ्याचा बनलेला हा विषय म्हणजे क्रिकेटचा खेळ. कानोसा देखील आम्ही घेत राहतो. आवाज जर आला नाही तर आवाज वाढवतो, कारण आम्हाला हवाय फक्त आणि फक्त क्रिकेट. लव क्रिकेट, लिव्ह क्रिकेट अँड लाईव्ह क्रिकेट. चला लवकर या, सिद्धू स्मृती आणि नाना काळे प्लीज. चला दोन्ही संघाचे कॅप्टन टॉससाठी या. सिद्धू स्मृती आणि स्वर्गीय नाना काळे, फ्युचर फोर्स. धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 26 धावा, 26 रन्स ऑन अ स्कोर कार्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स. इथे देखील वाईट, 27 धावा. पुन्हा एकदा खराब बॉल. डेस्टिनेशन पर्यंत केव्हा पोहोचणार प्रश्न पडला असेल टायमर किंग संघाच्या संघनायकाला. 28 धावा धावफलकावर आहेत. 28 ना, आणि मला वाटते आजच्या दिवसातील हायस्ट टोटल असावी. यावेळेस एक सिंगल, 29 धावा. विजयासाठी 10.00 ची सरासरी. टायमर किंग संघाला हा सामना जिंकण्यासाठी टार्गेट सेट केलं आहे 30 धावांचं. थँक्यू सर. टॉस आपण कंप्लीट करणार आहोत. नेक्स्ट मॅच आपण करतो टॉस. एका बाजूला टीम आपल्याला पाहायला मिळेल सिद्धू स्मृती आणि दुसऱ्या बाजूला स्वर्गीय नाना काळे, फ्युचर फोर्स या टीम मध्ये आपण करतो टॉस. चरण टॉस साठी इन्व्हाइट करतोय मी शंभू. आपण या ऋषिकेश श्रोत्री यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. स्पेशल टॉस कॉइन आहे. हेड्स अँड टेल्स दोन्ही टीमच्या कॅप्टनला टॉस कॉइन माहित आहे. तो कॉल कोणाचा असेल? स्वर्गीय नाना काळे, फ्युचर फोर्स टीमच्या कॅप्टनचा कॉल आहे. टेल्स कॉल केला आणि हेड्स आला ना. हेड्स, येस. जास्त वेळ घेणार नाही, मॅच आपल्याला लगेच सुरू करायचे. टॉस फर्स्ट ऑफ ऑल जिंकलाय, निर्णय काय असेल? निर्णय जरा पेंडिंग ठेवतो, टीम मीटिंग करून सांगतो. भरपूर साऱ्या शुभेच्छा तुम्हाला मॅचसाठी असतील आणि ही मॅच आपल्याला पुढची पाहायला मिळेल. जो टॉस इथे जिंकलेला आहे तो सिद्धू स्मृती टीमचा कॅप्टन. निर्णय सध्या पेंडिंग आहे. ऑन गोइंग मॅच कडे लगेच जाऊया. इट्स ओव्हर टू यू. कॉमेंट्री बॉक्स ऐकूया वेलवेट व्हॉइस ऑफ शापूर. रमेश शिंदे सर, थँक्यू. धन्यवाद प्रथमजी ठाकूर सर. प्रत्येक विकेटसाठी, प्रत्येक चौकारासाठी सन्माननीय लहू ठाकूर साहेब यांच्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. शौर्य, धैर्य, त्याग, समर्पणाची भावना या सगळ्या गोष्टींनी नाहून निघालेली वेळ. जाऊया आपण मॅचच्या दिशेने. दोन्ही संघांना शुभेच्छा. विजयासाठी 30 धावांची गरज. आदित्य ऑन स्ट्राईक. गोलंदाजीसाठी आहेत गोलंदाज अन्नू. सामन्याला सुरुवात. जिद्द, चिकाटी, मेहनत, संघर्ष सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात. यावेळेस काय घडेल का, काय बिघडेल का,
परंतु बॅट पॉपिंग किटच्या लाईन मध्ये ग्राउंडिंग केली असावी. सुरक्षित असतील फलंदाज आदित्य. बाल बाल बचे. पहिला चेंडू फेकलाय, डॉट बॉल. विकेटची अपेक्षा आहे. गोलंदाज अन्नू यांना देखील आत्मविश्वास वाढलाय. याचं कारण पहिल्या 18 बॉलमध्ये अर्थात 3 षटकामध्ये तब्बल 29 धावा आपल्या बॅटरनं बनवलेल्या आहेत. त्याच अनुषंगाने गोलंदाजी करायची आहे. परंतु पाहू शकाल समोर आहे धावांची रण मशीन आदित्य. इथे देखील एक सिंगल कंप्लीट. चौकारांचा शोध घ्यावा लागेल कारण सिंगलने मी तर म्हणेन मॅच बनणं थोडंसं अवघड आहे. प्रति षटकाच्या पाठीमागे 10ची सरासरी गाठायची असेल तर प्रत्येक ओव्हरमध्ये एक मोठा फटका संघाला निश्चितच अनिवार्य राहील. गोलंदाज सज्जत अनु. स्टार्टिंग एंडवर बॅट्समन आपण पाहू शकाल. यावेळेस स्ट्राईक झाली रोटेट. विशाल. आदित्य आणि विशाल ही सलामीची जोडी खेळपट्टीवर दाखल आहे. फटका चांगलाय, फटका चांगलाय. इथे काय घडलंय? लेजी थ्रो पाहायला मिळाला. ओमसाई धुरंधर संघाच्या कोणत्याही गोलंदाजाने विकेट घेतली प्रत्येक विकेटसाठी शेलार मामा यांच्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद शेलार मामा, आपला आभार. खूप सारी पारितोषिक आणि लहू ठाकूर साहेब यांच्याकडनं प्रत्येक विकेटसाठी प्रत्येक चौकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. बक्षिसांची खैरात. मॅचला मजा आहे. एंटरटेनमेंट, इंटरमेंटेनन्स, मनोरंजन, मनोमंथन सगळ्या गोष्टी आज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. आणि विकेटची हॅट्रिक किंबहुना 3 चौकार जर कोणत्याही फलंदाजांना ठोकले तर लहू ठाकूर साहेब यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक. यावेळेस मैदान सोडावं लागेल फलंदाजाला. आदित्य बॅक टू द डगआउट. मोठी विकेट, मोठा मासा गळाला लागला. सोने पे सुहागा. दुधात साखर पडली आणि एका बाजूला दुःखावर जखमांवर मीठ चोळलं जात आहे. एका बाजूला आनंद आहे, एका बाजूला दुःखाचं सावट पसरलेला आहे. दुःखाच्या सावलीतून बाहेर निघावं, तीव्र ऊन पडावा आणि पाहता पाहता हा आनंद खऱ्या अर्थानं हिऱ्याप्रमाणे चमकावा या अनुषंगाने बॅटिंग करायचे. बॅटिंग करणाऱ्या टीम अर्थात टायमर किंग या संघाला अजूनही वेळ बदललेली नाहीये. संकट चेंडू फेकी आहे. काळ वाट पाहतोय. विकेट किपर संधी देत नाही, गोलंदाज संधी देत नाहीयेत. पुन्हा एकदा स्टेप आउट झाले परंतु विकेट किपर संधी देणार नाही. फलंदाज होईल बाद. आणखी एका विकेटचं पतन. आउट. तर पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 2. विजयापासून खूप दूरच्या अंतरावर टाच उभी करून हा अंतर विजयाचा दिसत नाही आहे. आणावा लागेल खेचून. देई अजून खूप लांब आहे. सांगावं लागेल स्वतःच्या पावलांना. फटका फसला. मिस टायमिंग स्ट्रोक. फलंदाज होईल बाद. बॉक्स आउट. अजूनही 28 धावांची आवश्यकता आणि बॉल शिल्लक आहेत 11. हातातून वाळू निष्ठावी तसा हा सामना फार दूर जाताना पाहायला मिळतोय. म्हणून म्हणतात ना, बदलणाऱ्या जगासोबत तुम्हाला देखील बदलायचंय तेव्हा जग तुम्हाला सलाम करेल. मिडल स्टंपवरून चेंडू गेला की काय आणि निरीक्षण केलं. आमच्या ऑफिशियलनं सांगितलं येतो अच्छी गेंद आहे, चांगला बॉल. लेग ब्रेक बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. गरकन गिरकी घेतली आणि आणखी एक चांगला चेंडू फेकलाय आशिष नावाच्या गोलंदाजानं. बॉल शिल्लक आहेत 10 आणि 10 चेंडूमध्ये विजयासाठी अजूनही 28 धावांची गरज. ब्रेक बॉल यावेळेस शरीरापासून खूप दूर राहिला. डाव्या स्टंपच्या अधिक बाहेर. आउट ऑफ द लेग स्टंप. या 6 वाईट बॉल. एक सिंगल मिळेल आणि एका सिंगलच्या मदतीने हळुवारपणे धावसंख्या पुढे सरकेल. लाईफलाईन नाही आहे सिंगल डबल. इथून मोठे फटके खेळावे लागतील. चौकारांचा शोध घ्यावा लागेल तेव्हा कुठेतरी मॅच मध्ये जिवंतपणा येईल. सामना सध्याच्या घडीला जणू काही या मॅच काळीच बंद पडताना पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा समोर खेळण्याचा प्रयत्न. प्रोटेक्शन त्या ठिकाणी सज्ज आहेत. वेल स्टॉप. चांगला चेंडू अडवलाय. चांगलं क्षेत्ररक्षण. धाव घेण्याचा प्रयत्न देखील नाहीये. पाहता पाहता कुठेतरी बॅकफुटवर ढकलण्याचा प्रयत्न टायमर किंग संघाला या वेळेला केलेला पाहायला मिळतोय. आज संपूर्ण दिवस
त्यांच्या बाजूने होता, दुपार देखील त्यांच्या बाजूने, पण मावळतीला घेणारा सूर्य आणि आजची सायंकाळ थोडीशी टाटा बाय बाय करत पाहायला मिळते, ती देखील टाइमर किंग संघाच्या विरोधात. आणि एका बाजूला पाहिलं तर ओम साई धुरंधर या संघाला सातत्याने आशीर्वाद दिला आजच्या सायंकाळनं. आणखी डॉट बॉल ओव्हर झाली, षटक संपलं. एकंदरीत 12 बॉलचा खेळ झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 30 धावांचा पाठलाग करणारी टीम टाइमर किंग या संघाची धावसंख्या धावफलकावर फक्त 3. पहिल्या ओव्हरमध्ये 2 जे षटक हाताळलं अन्नू यांनी, दुसऱ्या ओव्हरमध्ये 1 जे षटक हाताळलं आशिष यांनी, आणि आता बॉल शिल्लक आहे 6 चेंडूमध्ये 27. कोणती लाईफ लाईन कुठे यूज करावी हा प्रश्न पडला आहे बॅटिंग करणाऱ्या टीम टाइमर किंग या संघाला. छोटं मैदान आहे, मोठ्या मैदानावर 6 मध्ये 36 देखील बनतात. 6 मध्ये 50 होताना रबर बॉल क्रिकेटमध्ये पाहिलेले आहेत, पण 6 मध्ये या मैदानावर 27 होणं थोडंसं कठीण आहे. पण पाहूया एखादा चमत्कार. इम्पॉसिबल सेज आय एम ऑलवेज पॉसिबल. आशावादी राहावं लागेल, पण आशा मावळतीला जाताना पाहायला मिळत आहेत. मॅच मधलं सगळं संपताना पाहायला मिळत आहे. अचूक टप्प्याच्या आणि विकेट टेकिंग बॉलिंगचा पूर, आणि त्या पुरामध्ये विजय नावाची गोष्ट वाहून जाताना अगदी डोळ्यासमोरून पाहायला मिळते. आदित्य देखील बाद झाले, लवकरात लवकर विकेटवर विकेटचा सडा पडत गेला आणि वर्चस्व जे प्रस्थापित केलंय ना ते मात्र या मॅच मध्ये पाहायला मिळते. ओम साई धुरंधर या संघाचं वर्चस्व जबरदस्त आहे. नेक्स्ट मॅच स्वर्गीय नाना काळे फ्युचर फोर्स विपक्ष सिद्धू स्मृती ऑन द टॉस अँड इलेक्टेड फील्ड फर्स्ट. क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. यस, फलंदाज बाद. थँक्यू विजय. निश्चित या सामन्यामध्ये जो संघ हारेल त्याला आणखी एक सामना खेळायचा आहे, याची नोंद आपण घ्यायची आहे. बॉल किती राहिले? पण 2च बॉल आहेत सर, 2 चेंडू राहिलेले आहेत, त्यातला 1 चेंडू संपला. आता केवळ 1च बॉलचा खेळ शिल्लक आहे. 7:34 झाली आहेत आणि जवळपास सामना